सिद्धेवाडी येथे एकाला चाकूने भोगसून गंभीर जखमी केल्याची घटना. जुन्या आर्थिक वादातून प्राणघातक हल्ला, दोघा हल्लेखोरांना जेरबंद. मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावामध्ये एकाला चाकूने भोगसून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सुखदेव उर्फ विनोद पुंडलिक खोत, वय वर्ष 36, राहणार सिद्धेवाडी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात सुखदेव याची प्रकृती गंभीर असून त्याला शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि ही घटना रात्री सिद्धेश्वर विकास सोसायटी समोर घडलेली आहे. या प्रकरणी सुखदेव याचे चुलते अण्णासाहेब नाथा खोत आणि वय वर्ष 51 यांनी मिरज ग्रामीण पोलिसात अरुण बाळासाहेब वनमीचे, राजेंद्र दर्याप्पा गर्दे, दोघे राहणार सिद्धेवाडी या दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन त्या दोघांना जेरबंद केलं आहे. हा हल्ला आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याची माहिती मिळत आहे आणि या प्रकरणी PSI मुंडे अधिक तपास करत आहेत.